हेलो फ्रेंड्स, तो कैसे हैं आप लोग? फ्री आहात का? नाईकबा फिरायला येणार आहात? पण आम्ही नाईकबाला जायच्या आधी कराडला जातो, कारण एका दिवसात एवढा मोठा प्रवास नाही होत. आणि त्यासाठी स्वारगेटची एक्सप्रेस बस पकडली आणि निघालो आम्ही. बसून बसून लय झोप आलती म्हणून झोपलो. जाग आली आणि आम्ही हायवेवर पोहोचलेलो. परत झोप आलती म्हणून परत झोपलो. आणि आता उठून बघितलो तर कराड आलतं. पोहोचल्यावर पहिला पाण्याची बॉटल आणायला गेलो तर दुकानात कोणच नव्हतं. पाणी बाजूला सोडून आधी घरला जाऊया म्हणलो. रिक्षा बोलवली आणि निघालो आम्ही. घरला चालत जाताना ह्याची नखरे बघा. घरात पोहोचलेलोच तर मामा म्हणला चला फिरायला जाऊया, म्हणून कराड मधल्या घाटावरच्या बागेत आम्ही फिरायला गेलतो. बागेत एक समाधी होती, त्या समाधीचं दर्शन घेतलं, मगच फिरायला गेलो. बागेत गेल्यावर 2 शॉट मारले आणि ग्रिल केलो आणि परत घरला आलो. सकाळी लवकर उठून रेडी झालो आणि निघालो नाईकबाला. नाईकबाच्या 5 पाकळण्या असतात, त्यापैकी ही शेवटची पाकळणी होती. आमच्या गावामध्ये पण खूप जणांचे हे कुलदैवत आहे नाईकबा. मला देवाची खूप काही हिस्ट्री माहीत नाही, पण लहानपणापासून जातोय म्हणून दरवर्षी जातोय. हा आहे नाईकबाचा डोंगर आणि इथे वरतीच सगळ्या गाड्या येऊन लागतात. इथे पोचल्यावर पहिला देवाचं साहित्य असलेलं ते ताट घेतलं पुजाऱ्यांकडून आणि देवाचं दर्शन घेण्यासाठी रांगेत थांबलो. रांग तर खूप मोठी होती, दर्शनासाठीच 2 तास लागले. व्हिडिओ खूप मोठा आहे, त्यासाठी नेक्स्ट व्हिडिओ बघायचा असेल तर फॉलो करा. बाय.